सप्तशृंगी मातेच्या मंदिरामध्ये उपस्थित राहिलो आणि त्याचे निमित्त आहे दरवर्षी बाबाजी परंपरा सांग केली ही संत यांचा महाराज सभा विरोधी दंडक त्यानुसार आज ज्योतिषीचा प्रसार आहे महाप्रसाद घेण्यासाठी आपण उपस्थित आहात. म्हणून प्रथमतः बाबाजी प्रसंगीच्या ग्राहकांनी साधारणतः बद्ध परिवाराने हा नियम चालवला तुमच्या प्रभाषणाने आपल्या सर्वांना बुद्धी प्रेरणा झाली. ज्यांचा अधिष्ठान प्रसंग पालखीमध्ये आहे प्रथमतः आपण सगळी साठवण जगत करूया. आपल्या साठवणीतील सप्तशृंगी माता असेल व साता महाराज असेल दत्तप्रभू असेल त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन ठिकाणी फुलले गेले. छत्रपती शिवाजी महाराज असेल त्याप्रमाणे महाराज जगत सप्तपुरेश्वर महाराज असेल देवीचं म्हणजे देवीचं सप्तशृंगी दुर्गा माता जेवढ्या देवता आहेत त्यांच्या चरणी वंदन करूया. कारण आणि बाबांच्या पदस्पर्शाने भूमी पवित्र आणि पावन झालेली आहेत की म्हणजे सातपूरच्या भूमीला वंदन करूया. आणि सातपूर हा बनवत असताना आणि आमच्या माता भगिनी बालगोपाल तसंच अनेक भाई भक्त गुरुबंधू किंवा त्यांना गुरुभक्त म्हणतात किंवा या ठिकाणी जे बघा भक्त उपस्थित आहेत, जे बाबाजी भक्त परिवार उपस्थित आहेत, आमचे गुरुकुलचे विद्यार्थी उपस्थित आहेत, दिंडीवाले उपस्थित आहेत. त्याप्रमाणे शिवाजीनगर, अशोकनगर, श्रमिकनगर अनेक ठिकठिकाणचे भक्त उपस्थित आहेत. म्हणून या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने जेवढे उपस्थित झाले या सोहळ्यामध्ये या सर्वांचं जर जोरदार टाळी वाजून आपल्याला सर्व बाबाजी सांगायचे काय सांगायचे, ज्याने गुरु नाही केला ज्याने गुरु नाही केला ज्याने गुरु नाही केला याचा अर्थ काय, ज्यांनी ज्यांनी गुरु केला त्यांचा. म्हणून महात्मा भागवतामध्ये म्हणतात गुरुशिवाय ज्ञान आहे. बरं काय, गुरुशिवाय ज्ञान नाही. कारण गुरु कोणाला म्हणतात, गुरु कोणाला म्हणतात, गु म्हणजे अंधार, रु म्हणजे प्रकाश. अंधाराकडून जे शिष्यांना कोणी म्हणतात प्रकाशकांना त्यांना म्हणतात गुरु. आता अंधार म्हणजे अज्ञान आहे की, प्रकाश म्हणजे ज्ञान. जे अज्ञानाकडून ज्ञानाकडे त्यांना म्हणतात गुरु. आता अज्ञान म्हणजे पाप आहे, ज्ञान म्हणजे पुण्य. पापाकडून पुण्याकडनं त्यांना म्हणतात गुरु. आता पाप म्हणजे असत्य, पुण्य म्हणजे सत्य, असत्याकडून सत्याकडे जे आपल्याला त्यांना म्हणतात गुरु. अशा अनेक व्याख्या बघा गुरुच्या आहेत. आणि म्हणून आपल्याला बघा बाबाजी अनेक प्रकारचं ज्ञान दिलेलं साध्य. म्हणून आपण या भक्तिमार्गामध्ये चालत असताना आपली प्रगती झाली पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं समजा आपण विधी समजा 6 वाजता घेत असेल ना तर कमी 5:30ला सुरू करायची, 5:30ला असं तर 5 वाजता सुरू करायला साध्य. जे 5 वाजता त्यांनी 4:30ला सुरू करायचं साध्य आहे की. म्हणजे याला म्हणतं प्रगती. तसं तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये प्रगती करतात ना, 1 एकरचे 2 एकर, 2 एकरचे 4 एकर, 1 बंगले 2 बंगले, एका दुकान 2 दुकानं की, किंवा एका मुलाची 2 मुलं की नाही, अशा तसं संसार प्रगती करता तसं भक्तिमार्गातसुद्धा बघा आपली प्रगती झाली पाहिजे अशा. आणि मग त्यासाठी एक सुंदर मुद्दा आपण या ठिकाणी घेणार लक्षात द्या. जगात किती जाती भक्त बरं का, जगात किती जाती भक्त, 2च जाती सांगितलं बरं का. म्हणजे 2 प्रकारचे लोक या जगामध्ये राहतात. किती प्रकारचे बोलत जा ना, किती प्रकारचे लोक राहतात? 2 प्रकारचे लोक जगात राहते बरं का. ते 2 प्रकार कोणते? आस्तिक आणि नास्तिक आहे. आस्तिक म्हणजे देवाला मानणारे, नास्तिक म्हणजे आहे की. याच्यापेक्षा दुसरी माणसं आहे का जगात? एक कोणता माणूस असेल, एक तर देवाला मानणारा आस्तिक असेल, नाही तर दुसरा कोणता असेल देवाला न मानणारा.
असे नास्तिक असते बघा या जगामध्ये लोक आहेत. नास्तिक काय करतो नेहमी आस्तिकाला हिनवतो. काय हिनवतो की नास्तिक काय करतो नेहमी आस्तिकाला हिनवतो. असं हिनवतो लक्षात घ्या. असं एकदा काय झालं बरं का, एक नास्तिक आस्तिकाला बरं का, काय एक नास्तिक आस्तिकाला हिनू लागला. जर समजा आपले समजा बंधुरी तात्याने आपले समजा सोनवण्याचं काय नाव आपले अनिल भाऊ सोनवणे आणि आपले तात्या गौरव तात्या बंधुरी लक्षात घ्या. अशी सारखा असं समजा का उदाहरणार्थ बरं का, अशी एक नास्तिक आणि दोन, ते नास्तिक नाही ते आस्तिक याचे म्हणतो. अनिल भाऊ सारखं समजा अनिल भाऊ नास्तिक समजा का आणि गौरवदार समजा आस्तिक समजा की. आणि मग आमच्या अनिल भाऊने प्रश्न केला बरं का. तर गौरव तात्याला काय प्रश्न केला बरं का, काय प्रश्न केला नास्तिकाने आस्तिकाला लक्षात द्या. म्हणे गौरव तात्या तुम्ही लई तुमचा देवदेव करता म्हणे, लई देवाचं भजन करता, देवाची पूजा करता, लई देवाचं लई कौतुक करता म्हणे, मग तुमचा देव मला कुठे दाखवा. काय प्रश्न केला नास्तिकाने, तुमचा देव कुठे मला दाखवा लक्षात द्या. प्रश्न बरोबर आहे की. आणि त्यानुसार आता गोरखदात्याने विचार केला नास्तिकाचा काय प्रश्न आहे, तुमचा देव कुठे दाखवा. आणि मग तात्याबंधून विचार केला की या नास्तिकाला म्हणजे बघा समजा अनिल भाऊला नुसतं ज्ञान सांगून चालणार नाही, काही लोकांना सांगून चालत नाही, काही त्यांना प्रॅक्टिकल करून दाखवलं लागतं. प्रॅक्टिकल करून दाखवतं त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो लक्षात. हे नास्तिकाला सुद्धा काय करावं लागतं बघा, प्रॅक्टिकल करून दाखवला त्याशिवाय त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. म्हणून तात्याबंधून विचार केला आता सांगून जमणार नाही यांना, आपल्याला प्रॅक्टिकल काय ना प्रॅक्टिकल सांगून दिलं पाहिजे. उत्तर प्रश्नाचं उत्तर काय सांगायचं लक्षात बरं का. प्रश्न उत्तर आता या ठिकाणी गोरख तात्याने सुरू केलं बरं का. काय बघा उत्तर सुरू केलं. प्रश्न काय आहे नास्तिकाचा, म्हणे तात्या तुम्ही देवदेव करत्या, देवाची पूजा करत्या, आरती करत्या की, तर तुमचा देव मला कुठे दाखवा. मग बंधुर तात्याने काय केलं माहिती आहे का, त्यांच्या बाईचं नाव काय आहे अनिता का, बरं बघा अनितावर तुमचंच नाव करी वाटतं काय त्याच्या अनितावर. कुठे अनिताबाई कुठे ती बंधुर तात्याची बाई काय आहे बरं का. मग अनितावर का. मग गोरख तात्याने काय केलं बरं का, अनिताबाईला आदेश केला. काय आदेश केला म्हणे दुधाचा ग्लास आणे. काय म्हणे दुधाचा ग्लास आणे बरं का. असा आदेश कोणाला केला अनिताबाईला गोरखभाऊने केला. आणि आदेशानुसार बरं का. आणि तुम्हाला आदेश केला काय आदेश केला दुधाचा ग्लास आणे बरं का. आता तुम्ही दुधाचा ग्लास आणता का. ठीक आहे आपण मानून घेऊ की नाही हरकत नाही. मग बघा आदेशानुसार अनिताताईने काय केला दुधाचा ग्लास आणला बरं का आणि गोरख तात्यांकडे दिला. गोरख तात्याने बघा तो ग्लास बरं का हातामध्ये घेतला. काय घेतला दुधाचा ग्लास गोरख तात्याने हातामध्ये घेतला. हातामध्ये का आमच्या तात्यांच्या हातामध्ये दुधाचा ग्लास आहेत आणि समोर कोण उभा आहेत नास्तिक उभा आहे बघा. त्या नास्तिकाला प्रश्न का केला. काय प्रश्न केला आमच्या तात्याने. काय प्रश्न केला सांग म्हणे या दुधात तूप आहे का. काय प्रश्न केला आमच्या गोरख तात्याने. काय प्रश्न केला नास्तिकाला सांग म्हणे या दुधात तूप आहे का. असा प्रश्न ज्या वेळेला केला नास्तिक गोंधळून गेला. म्हणजे अनिल भाऊ गोंधळून गेले. काय गोंधळून गेले नाही म्हणावं तर आहे म्हणतो दिसत नाही. बरोबर की काय प्रश्न काय आहे तात्यांचा या दुधात तूप आहे का. नास्तिक गोंधळून गेला. काय विचार करायला लागला आहे म्हणावं तर दिसत नाही. अशा रीतीने बघा ज्याला असा मुद्दा मांडला कोणी मुद्दा मांडला गोरख तात्याने सांग म्हणे या दुधात तूप आहे का. ज्याला तो नास्तिक गोंधळून गेला त्याला काय सांगता उत्तर वया देता येणं बरं का. मग आमच्या गोरख तात्याने चॅलेंज त्याला सांगितलं बघ म्हणे या दुधात तूप आहे म्हणे. काय या दुधात तूप आहे म्हणे. मग दिसेल केव्हा ते बरं का दिसेल केव्हा या दुधात तूप आहे दिसेल केव्हा म्हणे. या दुधाचं काय करावं लागेल दही. काय करावं लागेल दही. काय करावं लागेल दुधाचं दही करावं लागेल. दह्याचं काय करावं लागेल मंथन म्हणजे घुसळण. हां दह्याचं घुसळण केलं काय तयार झालं लोणी. मग लोणी तयार झालं. काय झालं लोणी. बघा दुधाचं दही केलं. दह्याचं काय करावं लागतं घुसळलं तेव्हा लोणी लागतं. लोण्याला काय लागतं अग्निसंस्कार. लोण्याला काय होतं अग्नी द्यावं लागतं लक्षात. तेव्हा त्या काय झालं लोण्याचं तूप. बघा दुधात तूप आहे केव्हा दिसलं संस्कार केला प्रयोग प्रयोग करावा काय करावा लागा दुधात प्रयोग करावा लागला का. तेव्हा दुधातून तुपाचं दर्शन झालं का. काय दुधातून तुपाचं दर्शन कधी झालं प्रयोग करायला लागला.
त्यामुळे म्हणे आमचा देव जगात आहे. मग दिसेल केव्हा? तो का बाजारात भाजीपाला आहे का? त्यासाठी काय करावं लागेल म्हणे? तपे विणे तपश्चर्या का काय बघा, तपेन दैवत दिल्या विने प्राप्त गुजेन हे तर कोण सांगे. अशा रीतीने बघा की ज्ञान होणं बघा फार गरजेचं माणसाला. म्हणून आज या सातपूरमध्ये हा द्वादशीचा सोहळा समोर असताना आपण बराच वेळा म्हणून श्रद्धा उपस्थित आहे की नाही, म्हणून पुनश्च टाळेवून सर्वांचा अभिनंदन. आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊ. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण याकडे जाऊया. प्रत्येकाने बघा नुसतं देवदेव करून चालणार का? देवदेव कर चालणार आहे का? देवभक्ती आणि देशभक्ती. काय देवभक्ती देशभक्ती केली पाहिजे. आता देशभक्ती म्हणजे काय बरं का? देशभक्ती म्हणजे काय? या देशाने आपल्यासाठी काय काय केलं? का रस्ते कोणी केले? देशाने केले. आपल्याला घरात पाणी नळाला कोणी आणून दिलं? देशाने दिलं. वीज कोणी आणली? देशाने. का शिक्षण गावामध्ये कोणी सुरू केलं? शासनाने. गावामध्ये आरोग्य केंद्र कोणी सुरू केले? रेशन कोणी दिलं? विचार करा ना. कितीतरी देशाने व्यवस्था आपल्या केल्या की नाही? कोणी व्यवस्था केल्या? या सर्व कोणी व्यवस्था करेल? तुम्ही देशाने केलं. देशाने आपल्या व्यवस्था केल्या साध्या. मग ज्यांनी व्यवस्था केल्या त्यांचं ऋण आपल्याला की नाही? मग देशाचं आपलं ऋण आहे. मग आपण देशभक्ती काय की देशभक्ती केली पाहिजे. काय केली पाहिजे? देशभक्ती केली पाहिजे देशात. आणि म्हणून त्या देशभक्तीसाठी आपण बघा आता बघा तयार व्हायचं. बघा देशभक्ती करायचं म्हणजे काय करायचं? आता विष्णूजीने मुद्दा मांडला ना, लढा राष्ट्रहिताचा. लढा कशाचा आहे? राष्ट्रहिताचा. आणि संकल्प शुद्ध राज्य. म्हणजे ही युद्ध ही लढाई कशासाठी आहे? राष्ट्राच्या हितासाठी आहे. सातपूरकरांच्या बघा तुमच्या कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. ही लढाई कशासाठी आहे? देशासाठी आहे. लढा राष्ट्रहिताचा. संकल्प शुद्ध राजकारण. आणि आपला संकल्प काय? आपल्याला संकल्प काय करायचा? आपल्याला शुद्ध राजकारण म्हणजे काय? जसं आपले कपडे आपण धुतो का नाही, हे आपलं प्रसन्न वाटतं. आपण आंघोळ करतो दररोजची, तेव्हा शुद्ध होतो, पवित्र होतो. लक्षात द्या. तेव्हा आपल्याला फ्रेश वाटतं. काय केलं? नाही तुम्ही शेतकरी, बरेच शेतकरी की नाही, शेतकरीसुद्धा काय करतो? शेतामध्ये काय काढतो? गबाळ काढतो. जमीनसुद्धा काय करतो? एकदम खुरपून गबाळ काढून बघा तयार करतो. नंतर पेरलं तर पीक येतं. लक्षात द्या. म्हणजे जमीनसुद्धा स्वच्छ करावी लागते. काय लागते? तर बघा आपलं पीक येऊ शकतं. मग त्याप्रमाणे मग राजकारणसुद्धा काय झालं पाहिजे? झालं पाहिजे. मग ते कशाने होईल? सांगा ना, कशाने होईल? त्यासाठी काहीतरी तुम्हाला करावं लागेल ना. कुछ पाणी एकदा खोना पडताय आहे की. मग आपल्याला काय करावं लागेल? सांग ना. राजकारण शुद्धीसाठी काय करावं लागेल आपल्याला? काय करावं लागेल? उदाहरण सांगा ना. एखादं उदाहरण सांगा. आपल्या राजकारण शुद्धीकरणासाठी आपला हा मुद्दा उठावा लागेल. तर रोज शुद्ध काहीतरी शुद्धीकरण सुरू झालं असं म्हणता येईल की नाही? मग सांगा ना. राजकारण शुद्धीकरणासाठी काय करावं लागेल? पहिला तुम्हीच म्हणता ना. तुम्ही लोक काय म्हणता? राजकारण चांगल्या माणसाचं काम. हे कोण म्हणतं? कोण म्हणतं? आणि तुम्ही राजकारण करता नाही. तुम्हीच राजकारण तुम्हीच म्हणता. काय बरं काय म्हणते? तुम्ही राजकारण करता आणि तुम्हीच काय म्हणते? पण आणखी राजकारण करणं चांगल्या माणसाचं, राजकारण करणं चांगल्या माणसाचं काम. मग हे शुद्ध का अपवित्र? हा विचार शुद्ध आहे का अपवित्र? सांगा. अशुद्ध आहे. हा विचार सांगा शुद्ध का अशुद्ध आहे? अशुद्ध. मग आपला हा विचार शुद्ध काय करावं लागेल आपल्याला? याच्या उलट आपल्याला काय म्हणावं लागेल? आता मग राजकारण करणं हे कोणाचं काम आहे? चांगल्याच माणसाचं. ऐऱ्या गऱ्याचं नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका मन येते पाहिजे जाते येड्या गव्हाळाचं काम नाही. मग राजकारण करणं कोणाचं काम आहे? चांगल्याच माणसाचं. चांगल्याच काम लागेल. असा विचार आपल्याला समाजात घेऊन जावं लागेल. तरच खऱ्या अर्थानं राजकारण शुद्ध होईल. मग पहिला मुद्दा आपल्याला समाजामध्ये काय उठावं लागेल? राजकारण हे चांगल्याच माणसाचं काम आहे. कोणाचं काम आहे? जेव्हा असा विचार बघा मग समाजामध्ये काय करू बिंबू, तर खऱ्या अर्थाने चांगले माणसं काय होतील? त्या पदावर जातील. लक्षात द्या. आता मुद्द्याला काय पुढचा मुद्दा लक्षात द्या. आपला काय मुद्दा आहे? लढा राष्ट्रहिताचा. संकल्प शुद्ध राजकारण. आता मग आपल्याला काय करावं लागेल? त्या श्रीबा काय करावं लागेल? मग काय करावं लागेल? मुद्दा लक्षात राखा. सांग ना. मग आता तुम्ही पुढं काय करावं सांग तुम्ही. आता
बोला ना आता पुढे. जर आपलं शुद्ध राजकारण करायचं ना ते म्हातारा लय भारी बोलते शिवार का ते बैठक नाही का पाटील त्यांचं नाव काय हां राजाराम ते नावच राजाराम की बघा बाबांना आल्याला बरं का सातपूरला आल्यानंतर का अयोध्येचं आठवणार का अयोध्येची आठवणारी जसं अयोध्येला नाही का राम मंदिरचं प्रतिष्ठा झाली त्या प्रकारे जसं वातावरण होतं ना बघा आल्या सुद्धा बाबांना कोणती आठवणार का अयोध्येची आठवणारी रे सातपूरची जर सातपूर झालं बरं का काय वातावरण असतं लक्षात घेईल काय आनंद उत्साह बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बाबांना दिसत बरं लक्षात घ्या जसा आनंदी आनंद होता ना 22 जानेवारीला की नाही तसा आनंद आनंद बाबांना सातपूरकडे पाहायला लक्षात घे. असं अशा रीतीने बघा आपल्याला काय करायचं आहे राजकारण शुद्ध करायचं. शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं चांगलं म्हणजे काय करायचं आपल्याला सांगा ना. मतदान घेण्यासाठी पैसे वाटायचे का मग तर पैसे घेऊन मत द्यायचं का लोकांना काय सांगावं लागेल तुम्हाला मग पैसे घेऊन मतदान करा असं सांगावं लागेल का मग काय सांगावं लागेल नाही पण काय सांगावं लागेल तुम्हाला पण पैसे घेऊन करायचं का मग कसं करायचं बरं का. बऱ्याचशा लोकांचा राजकारण करणे दृष्टिकोन बघा कसं झालेलं आहे नाही. बाबाजीने उदाहरण दिलं बरं का बाबाजीने उदाहरण दिलं की लोकांचा बघा राजकारण करत दृष्टिकोन बदलल्यामुळे कार्यक्रम बिघडला लक्षात द्या. मग बाबाजीने काय उदाहरण दिलं त्यासाठी बरं का म्हणे एकदा काय झालं श्रीकृष्ण भगवंताकडे दुर्योधन आणि धर्मराज आले. कोण आले बघा दोघंजण आले. दोघंजण कोण आले दोघेही बघा श्रीकृष्ण भगवंताच्या समोर हजर झाले बरं का. हजर झाल्यानंतर देवानी बघितलं कोण आलेले दुर्योधन आणि धर्मराज. मग देवानी पहिल्यांदा दुर्योधनाला आदेश दिला बरं का. कोण आदेश दिला दुर्योधनाला काय आदेश दिला जा म्हणे दुर्योधना जगामध्ये फिरू नये म्हणे हे जग पापी का पुण्यवान हे पाहुणे मला सांग म्हणे. काय सांगितलं हां असा आदेश कोणी दिला आदेश हां कोणाला दिला मग ते आदेश शिरसावंत करून दुर्योधन बघा संपूर्ण जग बघा फिरायला गेला. संपूर्ण जग हिंडला बघा फिरून आला. पुन्हा देवाजवळ हात उभा राहिला आणि भगवंताला म्हणू लागला म्हणे आलो देवा म्हणे. मग प्रश्न विचारला देवाने कोणाला दुर्योधनाला सांग म्हणे दुर्योधना हे जग कसं आहे. काय प्रश्न केला हे जग कसं आहे. ज्याला असा प्रश्न केला कोणी प्रश्न केला श्रीकृष्णाने भगवंताने. कोणाला केला काय केला मग दुर्योधनाने काय उत्तर दिलं बोला ना काय उत्तर दिलं हां म्हणे देवा हे सर्व जग पापी आहे नाही पापी. काय सांगितलं हे जग कसं आहे म्हणे पापी. देवाने ऐकून घेतलं. नंतर पुन्हा आदेश कोणाला केला धर्मराजाला. काय आदेश केला आणि काय सांगितलं हे जग पापी का पुण्यमाने पाहुणे म्हणे. आदेश धर्मराजाने शिरसावंत केला. धर्मराज बघा त्या ठिकाणी संपूर्ण जगात फिरून आले. देवासमोर हातून उभे राहिले. देवाने बघितलं धर्मराज आलेला आहे. आला म्हणे आलाच बाळ म्हणे धर्मराज आलो म्हणे देवा. मग बघा प्रश्न विचारला कोणी देवाने कोणाला धर्मराजाला. काय प्रश्न विचारला सांग म्हणे धर्मराज जग कसं आहे काय प्रश्न केला. जो प्रश्न दुर्योधनाला केला ना तो प्रश्न धर्मराजाला केला. काय प्रश्न केला जग कसं आहे सांग म्हणे हे जग कसं आहे पापी पुण्यवान. धर्मराजाने काय उत्तर दिलं म्हणे भगवंता सर्व जग कसं आहे म्हणे पुण्यवान कसं आहे म्हणे सर पुण्यवाना लक्षात लक्षात घ्या. जग किती आहे एकच. दुर्योधनाला कसं दिसलं पापी धर्माला कसं दिसलं पुण्यवान. जसं राजकारण एकच. काही लोकांना दिसतं काय लोकांचं दिसतं मग आपल्याला कसं दिसलं पाहिजे चांगलंच दिसलं पाहिजे. छान आपल्याला राजकारण दिसलं पाहिजे पवित्र. राजकारण हे चांगल्याच माणसाचं काम आहे की नाही.
आपल्याला धर्मराज म्हण का दुर्योधन बनायचं? तुम्हाला काय बनायचं आहे? धर्मराज. मग धर्मराज बनायचं असेल तुम्हाला काय म्हणावं लागेल मग? हे राजकारण कसं आहे? चांगल्याच माणसाचं काम आहे, येड्या गावाळाचं इथं काम. कारण हे तुकाराम महाराज म्हटलं, कोणी म्हटलं? तुकाराम महाराज म्हणतात. काय म्हणतात? तुका म्हणे ते पाहिजे येड्या गावाळाचं. अशा रीतीने बघा. म्हणून आपल्याला काय करायचं? लढा कशाचा? राष्ट्रहित. लढाई म्हणजे युद्ध, बरं का? युद्ध म्हणजे काय? हां, युद्ध म्हणजे काय? रणसंग्राम कशाचा आहे? आलो का? लोकशाहीचा आहे. लोकशाहीचा रणसंग्राम, लोकसभेचा, बरं का? 2024. त्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा काय बघा? पहिला सर्वात मुद्दा तुम्हाला कोणता सांगावलं लोकायला? राजकारण हे चांगल्याच महत्त्वाचं. राजकारण हे चांगलाच. हा विचार जेव्हा समाजामध्ये का तुम्ही रुळाल तरच खरं त्याने समाजाला कळेल की आपण चुकीचं बघा आजपर्यंत काय करतो बघत होतो. मात्र राजकारण कसं आहे एकदम. कारण राजकारण म्हणजे काय? समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे की नाही? काय राजकारण म्हणजे काय? समाजाची सेवा करण्यासाठी तो प्रतिनिधी असतो ना. कशासाठी असतो? मग समाजसेवा म्हणजे काय? ईश्वर सेवा नाही, लक्षात द्या. समाजाची बघा देश सेवा, ईश्वर सेवा. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे बरं का? सत्तेसाठी नव्हे तर कशासाठी? नाही, देशहितासाठी. कशासाठी? बरं का? सत्तेसाठी नाही निवडणूक लढायची आपल्याला, तर कशासाठी लढायची आपल्याला? देशहितासाठी बघितली निवडणूक लढायची. आणि ती एका उमेदवारासाठी नाही आपल्याला, ऑल भारत, बरं का? ऑल भारत. लक्षात घ्या. संपूर्ण भारतामध्ये आपल्याला नारा द्यायचं बरं का? लोकांना बजावून ते चॅलेंज सांगायचं. लक्षात घ्या. काय सांगायचं आहे? राजकारण हे चांगल्याच कामाचं आहे. आणि मग 2 उमेदवार असतात, मग त्याची कसोटी आहे. मग कोणत्या उमेदवाराला निवडायचं हे तुम्ही ठरवायचं की? लक्षात. त्यासाठी बघा आपण काय केलेलं आहे बघा? नेता कसा असावा आणि कसा नसावा बरं का? 2 त्याचे भाग केले, अ आणि ब. 2 बघा, 2 भाग, ब आणि ब. पहिल्या बाजूला काय? नेता कसा असावा, दुसऱ्या कसा नसावा. मग तुम्ही ठरवा, आहे की ना? जनतेने ठरवायचं आहे की नाही? लक्षात. अशा रीतीने बघा आता आपल्याला हा बरं का? आता आपल्याला हा विचार पक्का विचार करायचा आहे. कोणता पक्का विचार करायचा आहे? राजकारण करणं हे चांगल्याच माणसाकडे, हा पक्का विचार करा. याच्यापासून आता काय आपल्याला काय करायचं नाही, बाजूला जायचं. पुढचं काय सांगितलं तुम्हाला आणखी? नेता कसा असावा हे आपल्याला पाहिजे, समजलं पाहिजे की नाही? मग नेता कसा असावा? स्वार्थी असा का निस्वार्थी असावा? हां, मग सांगा. आता लक्षात द्या. आता विचार कर ना. बाबाला काय गरज आहे? कसं काय बाबाला काय गरज आहे का? पण तुमच्याच लोकांची काय, तुमच्याच लोकांनी काय केलं बाबांना? लक्षात घ्या. रणांगात उतरवलं बरं का? बाबांना तुमच्याच लोकांनी उतरवलं रणांगावर. कारण गरज कोणाला आहे? तुम्हाला का बाबाला? सांगा. गरज बाबाला का तुम्हाला आहे? लक्षात. बाबाला काही आवश्यकता नाही. बरं सांगा, आपल्याला काही बंगले बांधायचे आहे का? सांगा बरं. आपल्याला म्हाताऱ्याने काही कमी पडेल आहे का? इथून 2-4 लाख आले पाहिजे, इथून 2-4 कोटी आले, असं काय आपल्याला अपेक्षा आहे का? विचार करा ना, विचार करा. का आजपर्यंत बाबाजींनी का आपलं काही कमी पडून दिलं का? नेहमी बघा बाबा प्रत्येक कार्यक्रमात सांगतो बघा सर्वांना. काय मुद्दा बाबा सांगतो सर्वांना? म्हणजे सर्व भक्त बघा, भक्त परिवाराला काय मुद्दा मानता बाबा? म्हणजे गुरु भक्तानो, जर आपल्याला कमी पडत आपण काय करू? चोऱ्या करू. काय करू सांगतो आपण लोकायला बरं. भक्त परिवाराला काय सांगतो? जर आपल्याला कार्यक्रमाचं जर काही जर कमी पडतं आपण काय करू? चोऱ्या करू. असं काय करू? मात्र आजपर्यंत का बाबाजीने आपल्याला का चोऱ्या काही पाळून दिली का? किती बघा बाबाई भरवून आपल्याला दिला साधी. म्हणून तो काय विषय आपल्याला आहे का? लक्षात द्या. आपल्याला काय मिळवायचं आहे का? हो सुद्धा काय मिळवायचं आहे का आपल्याला? काहीच लक्षात घ्या. मग आपल्याला कशासाठी करायचं हे? लढा राष्ट्रहिताचा. काय मेन मुद्दा आहे का आपल्या सर्वांचा? लढा आणि संकल्प. त्यासाठी उदाहरण कोणाचं तुम्हाला माहिती आहे? उदाहरण देतो तुम्हाला. जसं आता उत्तर प्रदेशामध्ये आहे की उत्तर प्रदेश उदाहरण तुमच्याकडे आहे की नाही? कोणाचं उदाहरण तुमच्याकडे? योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेश उदाहरण का? हाताच्या गगन आरसा कशाला? हाताच्या गगन आरसा कशाला? उत्तर प्रदेशात जाऊन पहा, आहे की तेव्हा तुम्हाला समजेल व्हॉट इज द
अशा रीतीने बघा सर्वच काय बाबा सांगणार नाही. बराच वेळ झाला की नाही आपला प्रसाद झाला की निवेद हां झालं म्हणून या ठिकाणी आपण भजन बघा आपल्या गुरुमाऊलीचा बाबा भजन सर्व महाराज करा. मोठ्या प्रेमाने आनंदाने आपण या ठिकाणी भजन करूया. इकडं लक्ष द्या. भजन आपलं चालेल. भजनानंतर आपल्याला आरती इथं करायची आहे. पण भजनामध्ये माझी विनंती आहे ज्यांनी आपल्या नावाचा कागद वगैरे व्यवस्थित लिहिला त्यांनी एक कागद फाडून घ्या आणि एक कागदाबरोबर ती रक्कम आपण या ठिकाणी रांगेनं येऊ. समोर जिथून बाबाजी आले तिथं येऊन फक्त रांगेत उभे राहतील. ते भक्तजन फक्त रांगेत येऊन उभे राहतील जिथून बाबाजी आले. बाकी कोणीच उठणार नाही. त्यांनी रांगेत येऊन तिथं उभं राहायचंय जिथून बाबाजी आले. आता बरं का रंगणात उतरेल आपण रंगणात उतरले ना पालखीचं दर्शन घेऊन बाबाजींचं घेऊन तिकडं जातील. मग आपल्याला बरं का रणांगणात पळायचं नाही. आता काय बरं का रणांगण पळायचं नाही. आणि जर पळायचं त्याला काय म्हणते माहिती आहे ना. रणांगण जर पळायचं त्याला काय म्हणते. कार्यकर्त्यांची सूचना आहे जो समोरचा पडदा आहे त्या पडद्याच्या साईडला उभा राहा. त्या टेबलच्या बाजूनं त्या बाजूनं या रांगेत सगळेजण जा सगळेजण. आणि माझी विनंती आहे ते नाव गाव लिहा. स्वतः करता जे ड्रेस आहे त्याचे फक्त 300 आणि पती पत्नी करता असेल तर 500 रुपये दोघांचे असेल तर. आणि माझी विनंती शक्यतो दोघांकरता घेऊन टाका. आमच्या बाया लय उत्साही का याच्या सातपूरच्या बाया किती जोरात आहे. टाळवान बरं हम भी किसी से कम नाही की नाही. बाकीचे 1 मिनिट बाकीचे उठू नका कोणीच. फक्त रांगेत व्यवस्थित बरं का. ए ओम ते व्यवस्थित जमा कर ना तिथे कागद बरं का. त्या बघा त्याग केल्याशिवाय कोणता इतिहास घडत जमा करून मध्ये पाठव. हो थांबा. त्याग केल्याशिवाय कोणता इतिहास घडत नाही बरं का. मग तुम्हाला काय बघा तुम्हाला कागद कोणता त्याग करायचं नाही. जसं का छत्रपतीच्या मावळ्यांनी काय त्याग केला. प्राणाचा त्याग केला त्यांनी. काय झाला लक्षात घ्या. तेव्हा इतिहास घडला. तुम्हाला मात्र प्राण द्यायचा नाही. काय करायचं रक्त सांडायचं नाही. मारामारी करायची नाही. फक्त काय करायचं आहे वेळ काय वेळ बघा. आणि 2 दिवस तुम्हाला द्यायचे. आता या 2 दिवस 10 आणि 11 तारखेला बरं का सर्वांनी. आणि म्हणून अशा रीतीने 10 आणि 11 तारखेला आता सांग ना पेरणी आपली पेरणी आता पेरणीचे दिवस यायला का पेरणीचे आपल्यावाली. म्हणून आमचे सातवर मागे राहणार नाहीत. आता आभार हात करा. ओम नमो भगवते जनार्दनाय. नमो भगवते जनार्दनाय. रांगेनं या ज्यांचं झालं ते जागेवर जा. 2 द्या 2 द्या 2 या मोसम्या 2 द्या. जोडीनं द्यायच्या. मग जोडीनं मोसम. ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. रामदास के कबड़े बोले श्री राम जय जय राम. ओम नमो भगवते जनार्दनाय. भगवते जनार्दनाय. मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम नारदजी का वीणा बोले नारायण नारायण नाम नारदजी की वीणा बोले नारायण नारायण नाम ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा टाळी विठ्ठल माझा माझा सर्वांनी जरा जोरदार टाळी द्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी बाबाजीचा बाबाजी माझे 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 बाबाजी माझे मी बाबाजीचा